माझी वेळेतच वाटते तुमची हुकूम काय चालली समर्थक भिडतात साताऱ्यात दोन्ही राजेंची विशेष बैठक। उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या बैठकीत काय घडलं? साताऱ्यातील दोन्ही राजे आज एकत्र दिसले। कारण होतं बैठकीचं। बैठक होती समन्वयासाठी, मतभेद मिटवण्यासाठी। आता तुम्हाला वाटत असेल दोन्ही राजेंचं मनोमिलन झालंय, दोघेही भाजपात आहेत, मग कसले मतभेद? पण तुम्ही आधी हा व्हिडिओ जरा नीट पहा। सातारा नगरपालिकेची बैठक सुरू असताना नगरसेवक एकमेकांवर तुटून पडतायत। खासदार उदयनराजेंच्या गटाचे नगरसेवक दत्ता बनकर आणि शिवेंद्रराजेंच्या गटाचे नगरसेवक बाळासाहेब खंदारे बैठकीतच आमने सामने आले। खंदारेंनी हुकुमशाही सुरू आहे का, शहाणपणा करू नका म्हणत केलेल्या आरोपांवर दत्ता बनकर उठले आणि हा वाद पेटला। माझी वेळेतच वाटते तुमची हुकूम काय चालली राजेंच्या समर्थकांमध्ये हा सगळा वाद सुरू आहे विकास कामांच्या श्रेयवादावरून। 14 मे रोजी झालेल्या पालिका सभेतील राड्यानंतर दोन्ही राज्यांनी आपल्या समर्थकांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या होत्या। आज दोन्ही गटाच्या नगरसेवकांची एकत्रित बैठक राजेंच्या उपस्थितीत पार पडली। आता आपसात तुटून पडलेल्या या नगरसेवकांना बैठकीत काय सल्ला दिला ते उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंसमोरच सांगून टाकलं। नाही वाद एक लक्षात घ्या, मी ते सांगतो ना, मी सांगितलं की पहिलं कुठल्याही मीटिंगच्या अगोदर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी बसून सगळ्यांबरोबर त्यांच्या जे काही सूचना असतील, प्रत्येकाला वाद असं नसतो। लक्षात घ्या, समजा माझा एक वॉर्ड आहे, शिवेंद्रराजेंचं माझ्या शेजारी वॉर्ड, तर मला वाटतं की माझ्या वॉर्डमध्ये काम हवं, पण हेच जर अगोदर बसून ठरलं, त्यांनी सांगितलं की समान संपूर्ण वॉर्डमध्ये वाद असायचं कारण काय मला सांगितलं की प्रत्येकाला असं म्हणजे स्वाभाविक आहे वाटणं की ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, त्यांनी आपल्याला मतदान केलं, तर त्यांच्या नगरसेवक किंवा नगरसेविकांकडनं माफक अपेक्षा असतात। आमदार म्हणून किंवा नामदार म्हणून शिवेंद्रराजेंकडनं, खासदार म्हणून माझ्याकडनं, हे प्रत्येक लोकप्रतिनिधींकडनं त्याच्या ज्या लोकांच्या अपेक्षा जे असतात की आमची कामं मार्गी लागली पाहिजे। सातारा पालिकेच्या मासिक सभेत झालेल्या जोरदार खडाजंगीनंतर भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते, पण हे पहिल्यांदाच घडत नव्हतं। साताऱ्यात गेल्या काही वर्षात घडलेल्या घटना पाहता उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचा गट नेहमीच एकमेकांचा स्पर्धक राहिलाय। आता पालिका निवडणुकीत दोन्ही राज्यांचे समर्थक कमळाच्या चिन्हावर निवडून आले। उदयनराजेंचे 28 तर शिवेंद्रराजेंचे 22 समर्थक भाजपमधून नगरसेवक झाले। मात्र पक्ष एक असला तरी त्यांच्यातील जुन्या संघर्षाच्या ठिणग्या अजूनही वादाचा वणवा पेटवताना दिसतायत। उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या संयुक्त बैठकीनंतर तरी नगरसेवकांमधील वाद शमतो की धग कायम राहते हे सातारकर चांगलंच जाणून आहेत। साताऱ्याहून इम्तियाज मुजावरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।